सातारा स्टँड समोरच्या छोट्याशा वडापाव स्टॉल पासून सुरुवात आणि आज तब्बल 12 गाळे आणि 6.5 कोटींचा बिझनेस. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 32. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत दादाज बिर्याणीच्या इन्स्पायरिंग बिझनेस स्टोरी बद्दल. ही गोष्ट आहे प्रशांत फडतरे आणि त्यांच्या भावाची. आज त्यांच्या दादाज बिर्याणीची साताऱ्यात वेगळी ओळख आहे. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे ना मोठं हॉटेल होतं ना मोठी गुंतवणूक होता फक्त एक छोटासा वडापाव स्टॉल. त्या स्टॉलचा टर्नओव्हर होता अवघा 20 ते 25 हजार रुपये. पण स्वप्न लाखोंचं नव्हतं तर स्वतःचा ब्रँड उभा करण्याचं होतं. दररोज ग्राहक येत होते, वडापाव खात होते आणि त्याचबरोबर प्रशांत आणि त्यांचे भाऊ ग्राहकांची आवड समजून घेत होते. त्यांना एक गोष्ट समजली, जर चव लोकांच्या मनात बसली तर व्यवसायाला थांबवणं कठीण असतं. याच विचारातून त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि सुरू केली दादाज बिर्याणी. सुरुवातीला फारसं कुणालाच माहित नव्हतं, पण ज्याने एकदा बिर्याणी खाल्ली तो दुसऱ्यांदा मित्रांना घेऊन आला. मित्रांनी नातेवाईकांना सांगितलं, नातेवाईकांनी सोशल मीडियावर सांगितलं आणि हळूहळू दादाज बिर्याणी ही फक्त एक हॉटेल न राहता साताऱ्याची ओळख बनू लागली. मार्केटमध्ये स्पर्धा होती, मोठमोठे ब्रँड्स होते, पण दादाज बिर्याणीकडे एक गोष्ट होती, लोकांना पुन्हा पुन्हा परत आणणारी चव. आणि व्यवसायात यापेक्षा मोठं मार्केटिंग दुसरं नसतं. एक छोटंसं आउटलेट सुरू केलं आणि आज दादाज बिर्याणीचे तब्बल 12 गाळ्यांमध्ये आउटलेट सुरू आहे. साताऱ्यात बिर्याणी म्हणलं की अनेकांच्या तोंडावर पहिलं दादाज बिर्याणी हेच नाव येतं. आणि ज्यांचा प्रवास एका छोट्याशा वडापाव सेंटर पासून सुरू झाला तो व्यवसाय आज तब्बल 6.5 कोटी रुपयांच्या टर्नओव्हर पर्यंत पोहोचला आहे. विचार करा, 20,000 रुपयांचा व्यवसायापासून 6.5 कोटी रुपयांचा ब्रँड पर्यंतचा हा प्रवास फक्त पैशात नाही तर मेहनत, सातत्य आणि ग्राहकांच्या विश्वासाचा आहे. बिझनेस मध्ये यश मिळण्यासाठी मोठी सुरुवात गरजेची नसते, पण ग्राहकांच्या मनात जागा निर्माण करावी लागते आणि दादाज बिर्याणीने नेमकं तेच करून दाखवलं. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि बिझनेस वालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.